नमस्कार मंडळी, मी प्रवीण शंभरकर खेड्यातील मुलगा या यूट्यूब चॅनलवरती तुमचे स्वागत करतो। तर मंडळी, हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज आणि भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन करून आपण आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया। तर मंडळी, आपला आजचा व्हिडिओ म्हणजे ही लाडक्या बहिणींचे अर्ज केव्हापासून सुरू होणार आहेत। तर भरपूर महिला आणि मुली लाडक्या बहिणीचे अजून फॉर्म भरायचे आहेत त्यांचे, तर त्या वाट पाहत आहेत की केव्हापासून भरणे सुरू होणार आहे। तर मी तुम्हाला समोर सांगणार आहे की केव्हापासून भरणे सुरू होणार आहे, टेन्शन काही घ्यायचं नाही आहे। तर बघा, काही कारणामुळे, काही डॉक्युमेंट्समुळे किंवा वय कमी असेल, मागच्या वर्षी समजा त्या मुलीचं वय 20 असेल आणि आज यावर्षी आता 21 वर्षाची झाली असेल, तर ती पात्र आहे लाडकी बहीण योजनेसाठी। आता तिला फॉर्म भरायचा आहे, पण सरकार जे आहे फक्त हप्ते वितरित करत आहे। ठीक आहे, आता फेब्रुवारीचा जो 8वा हप्ता आहे तो आता वाटप सुरू होणार आहे लवकरात लवकरच। ज्या महिलांना जानेवारीचा हप्ता मिळाला नाही आणि फेब्रुवारीचा सुद्धा मिळाला नाही, आता जेव्हा वाटप सुरू होईल तेव्हा, तर समजून जायचं की तुमचा फॉर्म रिजेक्ट झाला आहे, अपात्र झाला आहे। तर आपला जो आजचा विषय आहे तो असा आहे की लाडकी बहीण योजनेचे फॉर्म अजून केव्हापासून भरणे सुरू होणार आहे। तर मंडळी, व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि व्हिडिओ सुरू करण्याच्या अगोदर जर तुम्ही माझ्या चॅनलवरती पहिल्यांदा आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून शेजारची जे बेल आयकॉन आहे त्याच्यावरती प्रेस करायला विसरू नका। तर चला मंडळी, आपला वेळ न वाया घालवता आपण व्हिडिओला सुरुवात करूया। तर मंडळी, लाडकी बहीण योजनेचे ज्या दिवशीपासून फॉर्म भरणे सुरू होणार आहेत त्याला लाडकी बहीण योजना 3.0 असं नाव देण्यात येणार आहे। मी का म्हणत आहे 3.0? तर बघा, सरकारने ही जी लाडकी बहीण योजना काढली तेव्हा होती 1.0। ठीक आहे, आणि त्याच्यानंतर अजून डबल फॉर्म भरणे सुरू झाले होते, फॉर्म भरणे बंद केले होते आणि डबल अजून फॉर्म भरणे सुरू केले होते, तर त्याला म्हणायचं आहे 2.0। आणि आता जेव्हा फॉर्म भरणं सुरू होईल तर त्याला म्हणता येईल लाडकी बहीण 3.0 असं नाव देण्यात येणार आहे। ठीक आहे, तर हे जे लाडकी बहीण योजनेचे अर्ज जे आहेत ते केव्हापासून भरणे सुरू होणार आहेत? तर बघा, भरपूर अशा महिला आणि मुली अजून अर्ज करण्यासाठी बाकी आहे। ठीक आहे, कुणाचे डॉक्युमेंट्स राहिले असतील, कुणाचे वय कमी असेल, तर आता यावर्षी तिचं वय कंप्लीट झालं असेल, ते पण आता फॉर्म भरू शकते। पण हे जे लाडकी बहीण योजनेचे फॉर्म आहे ते केव्हापासून भरणे सुरू होणार आहेत अजून कुणालाच माहिती नाही। ठीक आहे, तर मी सांगतो बघा, पण त्याआधी मंत्रिमंडळामध्ये एक बैठक झाली आहे लाडकी बहीण योजनेबद्दल, की लाडकी बहीण योजनेचा जो हप्ता मिळते तुम्हाला, जे महिना मिळते 1500 रुपये, ठीक आहे, 2100 रुपये तर एप्रिल महिन्यापासून मिळणार आहेत, पण जे आता सध्या 1500 रुपये मिळत आहेत किंवा आता मिळत राहतील, ठीक आहे, 2100 रुपये मिळत राहतील किंवा 1500 रुपये मिळत राहतील, पण तो जो हप्ता आहे तो महिन्याच्या 3ऱ्या हप्त्यामध्ये मिळणार आहे। ठीक आहे, पहिल्या हप्त्यामध्ये नाही, दुसऱ्या हप्त्यामध्ये नाही, 3ऱ्या हप्त्यामध्ये, 3ऱ्या हप्त्यापासून कोणत्याही हप्त्याचं वितरण राहो लाडकी बहीण योजनेचं, तर महिन्याच्या 3ऱ्या हप्त्यामध्ये ते वितरण केलं जाणार आहे, अशी मंत्रिमंडळामध्ये बैठक झालेली आहे। आणि याच्यावरती तरतूद सुद्धा मंजूर झालेली आहे की लाडकी बहीण योजनेचा जो कोणता हप्ता आहे, 8वा म्हणा, 9वा म्हणा, आता समोर 10वा, 11वा जे काही महिना येईल लाडकी बहीण योजनेचा, तो महिन्याच्या 3ऱ्या हप्त्यामध्ये वाटप सुरू राहील, ते पण 5 दिवस। ठीक आहे, एकच दिवस नाही, 5 दिवस हे वाटप सुरू राहणार आहे। ठीक आहे, आता समजा आता 8वा हप्ता येईल फेब्रुवारीचा, तो पण आता 3रा आठवडा चालू आहे, तर या 3ऱ्या आठवड्यामध्येच, म्हणजे महिन्याच्या 3ऱ्या आठवड्यामध्येच लाडकी बहीण योजनेचा हप्ता जो आहे तो वितरित केला जाणार आहे, म्हणजे लाडक्या बहिणींना मिळणार आहे। तर लाडकी बहीण योजनेचे फॉर्म जे आहे ते मार्च एंडिंग नंतर एप्रिल महिन्यापासून भरणे सुरू होणार आहे। लक्षात घ्या, मार्च एंडिंग। ठीक आहे, मार्च महिना संपल्यानंतर, कारण मार्चमध्ये हिशोब वगैरे असतो, सगळं असतो, तर हा मार्च महिना संपल्यानंतर एप्रिल महिन्यापासून 2100 रुपये महिलांना मिळणार आहे। 2100 रुपये एप्रिल महिन्यापासून। खुद महिला व बाल विकास मंत्री अदिती तटकरे यांनी माहिती दिली आहे की लाडकी बहीण योजनेवाल्यांना 2100 रुपये महिना जो आहे तो एप्रिल महिन्यापासून वाटप सुरू होणार आहे, 2100 रुपये महिना। ठीक आहे, आणि जे लाडकी बहीण योजनेचे फॉर्म आहे ते मार्च एंडिंग नंतर म्हणजे एप्रिल महिन्यापासून भरणे सुरू होणार आहेत। ठीक आहे, जरी एप्रिल महिन्यापासून नाही झाले तर जून किंवा जुलै या 2 महिन्यामध्ये
तेवढ्या दूर तर नाही जाणार. मला तर वाटत आहे एप्रिल महिन्यापासूनच, मार्च एंडिंग संपल्यानंतर एप्रिल महिन्यापासून जे लाडकी बहीण योजनेचे फॉर्म आहेत ते भरणे सुरू होणार आहेत. ठीक आहे, घाबरून जाऊ नका. फॉर्म भरणे सुरूच राहणार आहेत, टेन्शन घेऊ नका. काहींना तर एवढं टेन्शन आलं आहे की आता फॉर्म भरणे सुरू होणार आहे का नाही, माझं वय झालं आहे किंवा माझे डॉक्युमेंट्स आता पूर्ण झाले आहेत, KYC अपडेट सगळं झालं आहे, आधार सीडिंग झालं आहे, पण मी फॉर्म नाही भरला तर आता फॉर्म भरणे सुरू होईल की नाही, ही त्या महिलांच्या मनामध्ये भीती आहे. पण हे जे लाडकी बहीण योजनेचे फॉर्म आहेत आता भरणे सुरू होणार आहेत. फक्त हा मार्च एंडिंग जाऊ द्या, म्हणजे मार्च महिना संपू द्या. एप्रिल महिन्यापासून जे आहे ते भरणे सुरू होणार आहे. ठीक आहे. आणि एक अजून तुमच्यासाठी आनंदाची बातमी आहे. आनंदाची म्हणजे लाडकी बहीण योजनेबद्दल एक अपडेट आहे. ती जी अपडेट आहे कोणती आहे म्हणजे लाडकी बहीण योजनेमध्ये अजून भरपूर महिलांचे फॉर्म रिजेक्ट होणार आहेत. पण ते कशा प्रकारे होणार आहेत मी 2 दिवसानंतर हा व्हिडिओ बनवणार आहे. 2 दिवसानंतर तो आपल्या चॅनलवरती येऊन जाईल. ठीक आहे मंडळी, चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. 2 दिवसानंतर व्हिडिओ टाकल्यानंतर तुम्हाला सर्वात आधी नोटिफिकेशन मिळून जाईल. ठीक आहे. एक महत्त्वाची अपडेट आहे लाडकी बहीण योजनेबद्दल. तुम्हाला माहीत नाही, मला माहीत आहे, कारण भरपूर महिलांचे फॉर्म अजून रिजेक्ट होणार आहे. पण कोणत्या प्रकारे आहे, वेगळी पद्धत आहे. ठीक आहे, वेगळा प्रकार आहे. ठीक आहे, तर हा 2 दिवसानंतर व्हिडिओ होणार आहे. ठीक आहे, तर बघा टेन्शन घेऊ नका कुणीच, कारण जे मार्च एंडिंग संपल्यानंतर लाडकी बहीण योजनेचे फॉर्म भरणे अजून सुरू होणार आहे. ठीक आहे, तर मंडळी हीच होती आजची माहिती. तर मंडळी माहिती समजली असेल आणि जर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक करून माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. तर चला मंडळी, अशीच नवनवीन माहिती आणि योजनाबद्दल माहिती घेऊन भेटूया आपण उद्याला. नमस्कार.